अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा अनेकदा फेटाळल्यात, पण यावर हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचं विधान केलं। सुनेत्रा पवारांनी भूमिका घेतली तर आमची तयारी असल्याचं मुश्रीफ म्हणाले। कोणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कोणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता। जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझी आणि दादांची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही। त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिले। आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे। आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही। घाईघाईत पार पडलेल्या सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या निशाण्यावर आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षातील नेत्यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय। शरद पवारांना शह देण्याकरता सुनील तटकरेंनी राजकारण केल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय। रामदास कदमांच्या आरोपांना सुनील तटकरेंनी उत्तर दिलं। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाण आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्याला शपथ घ्यायला लावलं। त्याला शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असत काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि त्याला काय बघा, त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील। रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी आधीच बोलू इच्छित नाही। कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घ्यायचं, त्यांना त्यांचं करू द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 41 जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत। त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे। आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही।